सर्वात प्रथम मी थोडंसं 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिरवी मिरचीचं पेस्ट आणि जे काही दुधी भोपळा मी मिक्सर लावून घेतलं ते त्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे. चवीनुसार थोडंसं हळद आणि थोडीशी मिरची पावडर वगैरे अजून थोडंसं ॲड केलेलं आहे. थोडेसे ओवा, तीळ वगैरे ॲड करून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं, गरज असेल तर ॲड करायचं, गरज असेल तर सोडून द्यायचे. तेवढं आपण दुधी भोपळा घेतल्यामुळे ते सफिशियंट होतं. आणि असं पीठ मळून मी उंडा तयार करून घेते. ते व्हिडिओमध्ये बघते तसं ते आता उंडा चांगलं चपाती कसं आपण करतो तसं तेल लावून चांगलं पदरी आपण परोठा लाटून घ्यायचं आहे. तर हे 4 पदरी मी करून त्याला परोठा लाटून जास्त दाबून नाही लाटायचं, ते फाटू शकतं. कारण परोठा हा दुधी झाकल्यामुळे परोठ्याला पिठाला चिकट नसतो, त्यामुळे थोडंसं अलगद लाटायचं आहे. तरी तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणार दुधी भोपळा परोठा अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होतो आणि जितके जल्दी तयार होतं खायला पण तितकं टेस्टी आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ह्यानी शरीराला खूप हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. तर हे बघू शकता अगदी झटपट होणारे परोठा तयारी आहे. त्यात मी सर्व दही